नमस्कार मंडळी, श्री ॲग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, खूप दिवसानंतर माझा मिनी व्लॉग येतो आहे, पण आत्ता लग्नानंतरचा माझा हा पहिला शिमगोत्सव आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या घरी हरिहरेश्वर वंशश्रीमध्ये नांदगाव करणीची म्हणजेच नांदगावची आपली काळंबा देवीची जी पालखी आहे ती आपल्या घरी दरवर्षी येते. तर दरवर्षीप्रमाणे आज देखील ती पालखी आपल्या घरी येणार आहे. तर त्याची जी आता आपली सजावट आहे, पालखी कशी येते काय येते हे आपण लगेच बघूया. चला तर मंडळी, आजची घरची सजावट करण्यासाठी मी तर नव्हते, पण आज मम्मी, डॅडी, माझी मोठी बहीण म्हणजे मनू, त्यानंतर बेनात्या, आजी असे सगळ्या जणांनी मिळून आपल्या घरची आजची सजावट केलेली आहे. हो, आणि माझी भाची कृष्णा तिने पण सजावट केलेली आहे. आजी आणि आपली सजावट, पालखी येतेच आहे. तर आपल्या इथे काही कॅनडावरून गेस्ट आहेत. हाय. ॲक्च्युली त्यांची 16वी वेळ आहे भारतामध्ये येण्याची आणि ते आता कोकणातलं एक्सप्लोअर करतात त्यांच्या ॲनिव्हर्सरी निमित्त. तर खूप गप्पा झाल्यात आणि तेही आत्ता पालखीची वाट बघतात. तर आम्ही आता आलोय पालखीला घ्यायला. चला. आली आली आली. मंडळी, आता आपण बघितलं की कोकणामध्ये शिमग्यामध्ये देव आपल्याला भेटायला, भक्तांना भेटायला घरी येतो. आपण इतर ठिकाणी बघतो की आपण देवांना भेटायला देवळामध्ये जातो, पण आम्ही कोकणी खूप लकी आहोत या बाबतीमध्ये की देव आपल्याला भेटायला आपल्या घरी येतो. तर तोच आजचा हा दिवस. दरवर्षीप्रमाणे आज देखील नांदगाव करणीची पालखी आपल्या घरी आली. आम्ही छान दर्शन घेतलं, छान मन भरून दर्शन घेतलं. तर मंडळी, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.